नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला ना काही गावच्या गोष्टी दाखवणार आहे. त्या प्लीज एकदा बघा तुम्ही. तर सूर्य मावळतोय बघा, छान. आणि ही पूर्ण शेती आहे. त्या शेण्या आहेत, शेतकरी अशा बनवल्या जातात गाईच्या शेणापासून, आणि चोथा असतो. हा पेंड आहे, तो गुरांना चारतात. गरम गरम चहा आलेला आहे, खूप गरम आहे चहा, छान आहे अक्षरशः. जस्ट शेतातून काढलेला गहू ओलाच आहे अजून. हा बघा हरभरा तो काढून आणलाय, खूप आहे, काढलेली आहेत आत्ताच शेतातून काढून आणलेली सुकलेली कणस. यायलाच येतात हे कणसाचंच गवत आहे. त्याच्या शेंगा आहेत बघा, किती छान आले. लाल कलरचा पावटा आहे हा, त्याची फुलं पण बघितली छान आहेत. आम्ही याची आमटी बनवली होती. ही अशी गव्हाची मस्त शेती आहे. हा आंबा आहे इथे बघा मस्त. ही हरभऱ्याची भाजी आणि ही तांदळीची भाजी. ही आपल्या मुंबईला खूप महाग असते. इथे खातच नाही, तिथे फेकून टाकतात, पण हे आपल्याला भेटत नाही. मुंबईला खूप महाग असते. राजगिराची भाजी. येथे चंदन बटवा आहे. इथे त्याच्या शेंगाचं झाड आहे. आंब्याला मस्त मोहर आलाय बघा, छान. त्याचे शेंगा आहे. हा डॉगी त्रास देतोय बघा, किती मस्ती करतोय खूप. त्या इथून काढल्या. बाई चाललेत शेंगा काढायला. झाड आहे, जुन्या काळातलं घर. इथं एक म्हैस आहे आणि ही गाय. यांच्या शेणाच्या गवऱ्या होत्या. त्या प्रकारे सगळं दाखवत सूर्य मावळलेला आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कोणतं ठिकाण आहे. सो हे इस्लामपूरमध्ये जांभूळवाडी म्हणून एक गाव आहे. तिथल्या ह्या सगळ्या मी तुम्हाला एका ग्रामीण घरातल्या गरजेच्या असणाऱ्या ज्या गोष्टी, धान्य, पीक, रोजच्या वापरातल्या गोष्टी, परिसरातल्या दारातल्या गोष्टी, ह्या मी तुम्हाला शेअर केल्या. आणि मला त्या कराव्याशा वाटल्या, कारण की त्या खूप आजकाल आपल्याला बघायला भेटत नाही मुंबईसारख्या ठिकाणी वगैरे. सो मला काढाव्याशा वाटल्या. तर धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. लाईक करा, शेअर करा.